नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। इथे मस्त अशी मी वांग्याची भाजी बनवलेली आहे। हे आहेत काट्याची वांगी। आता इथं आपण हे वांगी छान मस्त कट करून घेतले, त्याचे दांडे आपल्याला भाजी बनवण्यासाठी इथे पाहू शकता। आणि मी इथं आता वाटण्यासाठी मसाला बनवलाय, म्हणजे मसाल्यासाठी आपण वाटण काढलेले आहे। काय काय घेतले ते पाहूया। इथे पहा, कांदा, लसूण, आलं, थोडेसे हिरव्या मिरच्या, खोबरं आणि धन घेतलेले आहे। आणि आता हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यात आपण नंतरनं थोडेसे शेंगदाणे पण टाकणार आहोत। शेंगदाणे भाजलेले आहेत, त्यामुळे मी नंतरनं टाकणार आहे, भाजणार नाही आता। हे पहा, छान असं आता हे वाटण भाजून घ्यायचं आणि एकदा अशी भाजी बनवून पहा, खूप छान लागते। अगदी हॉटेलमध्ये खातो त्याच्यापेक्षा पण जास्त टेस्टी। छान वाटण आपलं भाजून झालेलं आहे। आणि ह्याच्यात आपल्याला लाल तिखट पण टाकायचं आहे, नुसतं हिरव्या मिरचीचं नाही करायचं। वांगी छान कट करून घेतलीत आणि त्या वांग्यांना कट करून पाण्यात ठेवलंय, म्हणजे काळी पडू नये म्हणून। आणि पाण्यात ठेवल्यामुळे तोंड पण छान उचकटतात वांग्यांची, म्हणजे मसाला भरता येतो। आता मी इथं मिक्सरच्या भांड्यात वाटण काढून घेतलंय, त्यात आपण एक अर्धा चमचा लाल तिखट टाकूया, अर्धा चमचा काळं तिखट, कारण मसाले पण ह्यातच टाकून घ्यायचे आपल्याला, नंतरनं त्यात भरायचेत म्हणून साठी आत्ताच सगळं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं। अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, हे सगळं आपण ह्यातच घालून घेतलंय। आता याचं छान वाटण करून घेतलंय मी, आणि हे वाटण आता आपल्याला यात भरायचं आहे। आणि अगदी थोडंसं अर्धा पेला पाणी टाकून हे फिरवलंय, म्हणजे थोडंसं गिजगिज वाटण झालं म्हणजे भरायला एकदम सोपं जातं आणि पटपट भरलं जातं। हे पहा, किती मस्त पटकन भरलं जातं। मी तुम्हाला एक 2-4 वांगी भरून दाखवते, किती छान भरता येतं म्हणजे। आणि ही भाजी खूप छान होते। तुम्ही रश्श्याची पण करू शकता अशी भाजी, किंवा सुक्कं तेल वांगं जे बनवतो ते पण बनवू शकता, पण आपण थोडीशी गिरेवी करणार आहोत। आणि ही पद्धत एकदा पहा, खूप छान होते अशी। आणि प्लीज सर्वांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। ही 2 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, आणि हे जे वाटण राहिलं होतं त्यात पाणी टाकून घेतलं आपण, कारण आपण थोडीशी गिरेवी बनवणार आहे त्यामुळं। आता ज्या कढईमध्ये आपण वाटण तळलं होतं, म्हणजे त्यातच थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि जिरा मोहरीची फोडणी करून घेतली। तेल थोडंसं जास्त घ्यायचं, कारण ही वांगी आपण तेलावरती परतणार आहोत। आता कढीपत्त्याची फोडणी टाकून घेऊया आपण। हे पाहू शकता, मस्त असं कढीपत्ता तडतडला आहे तेलामध्ये। आता त्यातच ही वांगी आपल्याला परतून घ्यायची, लगेच पाणी टाकायचं नाही, हे अशीच परतायची। आणि हे अशीच परतायची, म्हणजे जर तुम्हाला सुक्कं म्हणजे तेल वांगं करायचं असेल तर सेम आत्ता जी परतत आहोत आपण तसंच परतून भाजी झाकून एक 10 मिनटं शिजवायची आणि अशीच ठेवायची, ज्यामुळे मस्त असं कोरडं फडफडीत असं तेल वांगं तयार होतं। आणि हे जे तेल वांगं आहे हे तुम्ही अगदी 4 दिवस ठेवलं तरी खराब होणार नाही, कारण ह्याला पाण्याचा बिलकुल फरक नाही, पाणी नसतं। आता पहा, छान परतून झालंय। मी एक 5 मिनटं झाकण ठेवून एक 5 मिनटं परतून घेतलंय। आणि आपल्याला एक सुक्कं बनवायचं नाही, त्यामध्ये मी हे वाटणाचं जे पाणी आहे ते टाकलंय, आणि अजून 1 ग्लास पाणी टाकते, कारण की आपल्याला याची गिरेवी बनवायची आहे। आणि वांगं असं परतल्यामुळं पटकन शिजतं, नाहीतर पाण्यात वांगं शिजत नाही। पाण्यात आपण असं जर टाकलं न परतता तर वांगं शिजायला प्रॉब्लेम येतो। आणि वांगं जास्त कधी शिजवायचं पण नाही, थोडं कमी शिजवायचं, ज्यामुळे ते चवदार लागतं। 5 मिनटं झाकून ठेवूया। आता आपण पाहूया आपलं वांगं कसं तयार झालं ते। हे ते पाहू शकता, आता गॅस खराब झाला आहे, कारण मी भाकरी वगैरे करून घेतलेत। तर वांगं पहा, किती मस्त टेक्स्चर दिसतं वांग्याचं, आणि एकदम असं घट्ट लपथपं असं वांगं तयार झालेलं आहे। आणि हे खायला पण खूप छान लागतं, कारण आपण यात हिरवी मिरची, लाल तिखट मिक्स वापरलेलं आहे। हे पाहू शकता, किती छान दिसतंय। हॉटेलमध्ये असं एकच वांगं आणि छोट्याशा 2 पळ्या आपल्याला भाजी भेटते, आणि तेवढ्यात आपलं जेवण होतं। म्हणजे हे किती छान झालं असेल तुम्ही समजू शकता। खूपच टेस्टी असं हे वांगं झालेलं आहे। आणि सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा।